आता 5वी विद्यार्थ्यांसाठी मापन कौशल्य हा उपक्रम घेण्यात आला। यामध्ये विद्यार्थ्याने वितीच्या साहाय्याने फळ्याच्या लांबीचा पडताळा घेतला आणि ती लांबी किती आहे हे सांगितले। तर विद्यार्थी फळ्याची लांबी मोजताना आपल्याला दिसत आहे। पूर्ण लांबी मोजून झाल्यानंतर जेव्हा तो आपल्याला उत्तर सांगतोय त्यावेळेचा त्याचा आनंद अवर्णनीय आहे। 5वीतील विद्यार्थ्यांनी केलेली कृती या 6वीतील विद्यार्थ्यांनी करत आहेत, परंतु त्या मधले बोट आणि अंगठा यांचा वापर करून मोजमाप घेत आहेत। वीत ही संकल्पना त्यांना आकलन न झाल्याचे आपल्याला दिसत आहे। इयत्ता 6वीतील ही मुले बेंचच्या लांबीचा वितीच्या साहाय्याने पडताळा घेत आहेत। तर ही मुलगी दरवाजाची लांबी वितीच्या साहाय्याने मोजत आहे। वितीच्या साहाय्याने मोजमाप केल्यानंतर तेच मोजमाप विद्यार्थ्यांनी पट्टीच्या साहाय्याने सेंटीमीटरमध्ये घेतले। त्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टीचे मापन कोणत्या उपकरणाच्या साहाय्याने केले जाते याविषयी काही प्रश्न विचारण्यात आले। विद्यार्थ्यांनी त्याची अचूक उत्तरे दिली। अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मापन संकल्पना आणि मापन कौशल्य विकसित करण्यासाठी कृती घेण्यात आली।